नमस्कार. शुभ सांजच्या पार आणि बघू शकता मित्रांनो, आज मला इथं गावाला जाताना एक अनुभव म्हणजे मी सांगतो माझ्याकडं, की माणसानं पैशानं नाही तर मनानं श्रीमंत असलं पाहिजे. आणि गोरगरीब एखादा शेतकरी वगैरे आपण जर गाडी कुठं घेऊन जात असाल मोठी बारकी आणि खुली असेल, तर आपण त्यांना हात दाखवल्यावर आपल्या शेतकरी असो कोणी असो, आपण त्याला बसून नेलं पाहिजे, आपण जिकडं चालव तिकडं. तर आज मला अनुभव असा आला मित्रांनो, की कंधारवरून पुलवळ मार्गे मी मुखेडला जात होतो आणि जाता जाता पुलवळच्या समोर एक आंबुलगा आहे आणि आंबुलग्याच्या जरा पुढं गेलं की निपाणी सावरगावपर्यंत खराब रस्ता लागतो आणि त्या खराब रस्त्यामध्ये चढावर एक शेलाळी नावाचं छोटंसं खेडं आहे. तर त्या खेड्याचे एक शेतकरी म्हणण्यापेक्षा त्याला शेत नाही, कष्टकरी दादा होते. त्याचं नाव गिट्टी अण्णा होतं, मला नाव काही माहीत नाही. तर ते दोघं जोडीनं 3 कॅरेट सीताफळं आणि 2 टोपले असे मिळून 5 तोडून तिथं वाट बघत थांबले होते. तर मी 10:30 ते 11च्या दरम्यान लोह्याहून कंधार मार्गी मुखेडला जात होतो. तर तिने मला हात जोडून विनवणी केली, बाबा आम्हाला येऊ द्या. तर मी गाडी रिकामी होती, मी न पैसे घेता मी त्याला मुखेडपर्यंत डिकीमध्ये 2 कॅरेट आणि एक टोपलं टाकलं आणि एक कॅरेट त्याच्या मांडीवर त्याने घेतलं आणि एक कॅरेट जिथे दादाच्या ती काय मालकीनं असेल मालकीनं घेतलं. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की बाबा आपण कुठं जात असेल तर शेतकऱ्याचा कोण्याही शेतकऱ्यांना आपल्याला विनवणी केली एवढ्या म्हणलं तर आपण न्यायला पाहिजे, का तर आपण मनानं श्रीमंत असलं पाहिजे. आणि काही लोक राजकारणी लोकांना काही जराशी गोष्ट दिली की त्याचं भलं लाईक शेअर सगळंच करतात. अंबानीनं कुठं 1 कोटी दिली की भल्या बातम्या येतात, पण आमच्यासारख्या एखाद्या गरीबानं अल्पभूधारक शेतकऱ्यानं कोण्या गरीब माणसाला मदत केली तर आमचं कोणी मनाव घेत नाही ना, एवढं फालतू आहे म्हणतात. पण तसं नाही, काही जण मोजकेच असतात चांगले विचार घेऊन आपल्या मनात सामाजिक कार्य करण्याचा जे काही उद्देश असते, कोणतेही असो. सामाजिक कार्य म्हणजे काय लग्न करावं असंच काही नाही, मदत करणं हे सामाजिक कार्य आहे आणि मी ते आज केलेलं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचे डिकीमध्ये टाकलेले 3 कॅरेट, एक टोपलं आणि पुढं 1 कॅरेट आणि 1 टोपलं होतं. आणि त्याने उतरल्यावर मला चाय पाणी म्हणू लागले. आता त्यानं बसताना हात जोडून विनवणी केली. मी बोललो आपण एवढे बी काय असे मोठे नाही की त्याच्याकडून पाया पडण्यासाठी आपण मोकळं जावं लागलं. मग त्याला नेलं मी आणि ते चाय पाणी म्हणून लागले. पण त्याने 1-2 मला 1-2 पाडं देतो म्हणल्यानं मग त्याने 4-5 पाडं मला दिली होती. मी ते पाडं खाली आणि मी तसाच निघून गेलो. तर तुम्ही बघू शकता. पाठीमागं आता माहिती सांगलेली आहे बघा तुम्ही. आता माझ्या गाडीमधून मी तिथं मुखेडला कॅरेट वगैरे उतरून दिले आणि मामा म्हणून लागले व्हिडिओ करू नका, का तर तिला थोडं वेगळं वाट लागलं. म्हणून मी त्याचा व्हिडिओ न करता ते बोलले सीताफळ उतरताना वगैरे करा. मी गाडीतच करणार होतो पण केलं नाही व्हिडिओ. त्यानं उतरल्यावर ज्या टोपल्यामध्ये पाडं होते त्याला पण खूप संघर्ष करावा लागतो मित्रांनो. गीते काकाला शेत नाही असं बोलले ते, आणि ते जोडीनं सकाळी बिघीनं उठून काय जेवढे गवसताल तेवढे शेल्लाळी गाव आहे त्याचं आंबुलग्याच्या पुढं, तिथं असं माळानं हुडकून वगैरे मुखेडला नेऊन काय आपलं 1000-1500 येतात त्याच्यावर आपलं घरदार चालवतात. आता त्याला शेती नाही म्हणा आणि मी त्याला मदत केली म्हणून मी व्हिडिओ तुम्हाला टाकीत आहे. तुम्ही पण कोणाला असं मदत करीत जा.